प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाही, विकले जाणाऱ्यांचा आहे. सचिन अहिरांवरून राज ठाकरेंची टीका. देशात घाणेरडं राजकारण सुरू, भाजपलाही या राजकारणाचा फटका बसणार. फोडाफोडीवरून राज ठाकरेंची टीका. विरोधक संपवले की पक्षांतर्गत विरोधक तयार होत असल्याचंही विधान. सचिन अहिरांनंतर पुढचा नंबर सुनील शिंदेंचा असल्याची चर्चा. सुनील शिंदेंना गळाला लावण्याची तयारी सुरू. झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांची माहिती. पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा खोट्या. हितशत्रूंनी खोट्या बातम्या पसरवल्या. पक्षांतराची चर्चा सुनील शिंदेंनी फेटाळली. पक्ष सोडणं अशक्य असल्याचंही विधान. सचिन अहिरांनी साथ सोडल्यानंतर ठाकरेंचे डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न. काल वरळीतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, तर उद्या बेस्ट कामगार सेनेचा मेळावा. सचिन अहिरांच्या घराबाहेरील सुरक्षेमध्ये वाढ. वरळीतील घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला. ठाकरेंची साथ सोडल्यानंतर सुरक्षा वाढवली. सचिन अहिर यांना पक्षानं सर्व काही दिलं. सर्व मिळाल्यावरही माणसं सोडून जातात. सर्वांनाच आत्मचिंतनाची गरज. संजय राऊतांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार. येत्या 2 दिवसांमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार. श्रीकांत शिंदे, ओमराजे निंबाळकर केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची सूत्रांची माहिती. मुंबईसह उपनगरामध्ये पावसाची संततधार. कोकणातही दमदार पाऊस. पुढील 5 दिवस महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज. 3 ते 4 जुलैला कोकणातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा. पावसाचा मुंबईकरांना पहिला सुखद धक्का. मुंबईतील पवई तलाव ओव्हरफ्लो. मुंबईला पाणी पुरवठा करणारा पहिला तलाव भरला. आजपासून 6 प्रमुख नियम बदलणार. आयटीआर पासून आधार, पासपोर्ट, बँकिंग व्यवहारामध्ये बदल. आजपासून पासपोर्ट काढणं खर्चिक. हॉटेल व्यावसायिक आणि रेस्टॉरंट चालकांसाठी मोठा दिलासा. व्यावसायिक सिलेंडर 183 रुपये 50 पैशांनी स्वस्त, तर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये बदल नाही. केतन अग्रवाल हत्ये प्रकरणात रिक्रिएशन. चेतनला घेऊन पोलीस लोहगडावर. केतनचा डमी पुतळा लोहगडावरून फेकला. ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. रंगभूमीवरील अनेक कलाकार घडवणाऱ्या विजयाबाई काळाच्या पडद्याआड. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंसह दिग्गजांकडून श्रद्धांजली.